बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा। प्रहारचं विलीनीकरण करून शिवसेना बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा। विधान परिषदेसाठी शिवसेनेमध्ये देखील इच्छुकांची मोठी गर्दी। नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयामध्ये बैठक, तर ऑटो टॅक्सी संघटनांचा निर्णयाला विरोध। दुपारी जाहीर सभा। पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणाऱ्या समितीमधून चक्क सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनाच वगळलं। पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे समिती अध्यक्षपदाची जबाबदारी। प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणे, कीटकनाशक विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप। राज्यामधील 85,000पेक्षा अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहणार। देशवासियांसाठी आनंदाची बातमी। देशभरामध्ये एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही। शनिवारी 52 लाख घरगुती सिलेंडरचं वितरण झाल्याची केंद्राची माहिती। कमर्शियल गॅसचा देखील 70% पुरवठा सुरू। न्यायमूर्ती स्वर्णकांता यांच्यासमोर उभं राहण्यासाठी केजरीवालांचा नकार। पत्र लिहून नकार कळवला। न्यायमूर्ती स्वर्णकांता या आरएसएसच्या कार्यक्रमाला जातात, केजरीवालांचा आक्षेप। विदर्भामध्ये उष्णतेची भीषण लाट कायम। काल अकोल्यामध्ये नोंदलं 46.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान। अमरावती, यवतमाळमध्ये देखील पारा 46 अंशांवर। नागपूरमध्ये यंदाच्या विक्रमी 45.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। मुंबईतल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबामधल्या 4 जणांचा मृत्यू। बिर्याणीच्या नंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालं फूड पॉयझनिंग। मृत्यूपूर्वी एकानं पोलिसांना दिला जबाब, पण पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा। आणि मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवरती 2 दुचाकींच्या भीषण अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एक तरुणी। सकाळी 5:45च्या सुमारास झाला अपघात।